डिजिटल होर्डिंगबाबत अद्याप कोणतंही धोरण नाहीये, तर मुंबई महानगरपालिका लवकरच डिजिटल होर्डिंगचं एक धोरण ठरवणार आहे। याबाबत महापालिकेनं 7 सदस्यीय समिती नेमली होती आणि या समितीचे धोरण पुढील आठवड्यात निश्चित होणार आहे। त्यामुळे आता मुंबई महापालिका ही भारतातली पहिली महापालिका ठरेल डिजिटल होर्डिंगबाबत हे धोरण आखलंय। मुंबई महानगरपालिका लवकरच डिजिटल होर्डिंगच्या संदर्भात धोरण आखणार आहे। कारण मुंबई आणि संपूर्ण देशामध्ये होर्डिंगच्या संदर्भात विशेषतः डिजिटल होर्डिंगच्या संदर्भात कुठलंही धोरण नाही। आपल्याला माहिती आहे की साधारण काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये एक मोठी होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेनंतर होर्डिंगचा मुद्दा हा ऐरणीवर आला। मुंबईमध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल होर्डिंग लावण्यात आलेले आहेत, परंतु आता या होर्डिंगवर सर्वसामान्य होर्डिंग जसे असतात त्याच्या संदर्भातले जे नियम आहे तेच नियम लावण्यात आलेले आहे। परंतु मुळात डिजिटल होर्डिंग आणि सामान्य होर्डिंग ज्याच्यावर आपण एक प्रकारचा प्लास्टिकचं मटेरियल किंवा कापड लावलं जातं त्या होर्डिंगच्या संदर्भात बोलतो आहोत। याच्यामध्ये मूळ फरक हा आहे की डिजिटल होर्डिंगमध्ये चित्र जाहिरात जी आहे ती हलती जाहिरात म्हणजे चलचित्र जे आहे ते दाखवलं जातं, जेव्हा की सामान्य जे होर्डिंग आहे त्या होर्डिंगवर मात्र एकच चित्र हे कायम स्वरूपी असतं। हा जो मूळ फरक आहे, या मूळ फरका व्यतिरिक्त लाईट हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळं जे वाहन चालक आहेत, मग ते कोणतेही असो, ते 2 व्हीलरचे असो, 4 व्हीलरचे असो किंवा हेवी व्हेकलचे असो, यांचे जे वाहक आहेत, यांचे जे चालक आहेत, त्या चालकांच्या दृष्टीवर सुद्धा मोठा परिणाम होतो आणि त्यांचं लक्ष जे आहे ते विचलित होऊ शकतं असं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर डिजिटल होर्डिंगच्या संदर्भात धोरण आखायला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत त्यानंतर एक समिती नेमण्यात आली होती। या समितीच्या आतापर्यंत 3 बैठका झालेल्या आहे। एक शेवटची बैठक येत्या आठवड्यामध्ये होईल आणि त्यानंतर डिजिटल होर्डिंगच्या संदर्भातलं जे धोरण आहे ते नागरिकांच्या हरकती आणि सूचनांसाठी पोर्टलवर टाकलं जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाडसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता बातमी रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सगळ्यात मोठी रासायनिक MIDC असलेल्या लोटे MIDC मध्ये पुष्कर पेट्रोल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनला अचानक आग लागली। गोडाऊनमध्ये केमिकलचे ड्रम्स फुटल्यामुळे मोठे स्फोट झाले, त्यामुळे 3 कामगार किरकोळ भाजल्याची माहिती समोर येते आणि आग पूर्णपणे आटोक्यात आलेली असून त्याचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकरनं। रत्नागिरी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी रासायनिक MIDC असलेल्या लोटे MIDC मधील पुष्कर पेट्रोल प्रोडक्ट्स या कंपनीमधील एका युनिटला ब्लास्ट झाला, आग लागली। आपण बघू शकतो की या आगीमध्ये 3 कामगार किरकोळ भाजले गेले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आणलेली आहे। आपण बघू शकतो की लोटे MIDCच्या अग्निशामक दलाच्या तुकडीने ही आग आटोक्यात आणलेली आहे। मात्र वारंवार ह्या घटना घडतात, या MIDC मध्ये त्याला जबाबदार कोण? उद्योग मंत्री उदय सामंत यांचा हा जिल्हा आहे, परंतु अशा घटना ह्या MIDC मध्ये घडतात, त्यामुळे ही MIDC नेहमीच चर्चेत राहिलेली आहे। आज पुन्हा एकदा या कंपनीमधील आगीमुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये 3 कामगार किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।